नमस्कार, प्रज्ञास किचन कुक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिश करी आणि फिश फ्राय कसं बनायचं ते पाहणार आहोत। स्वच्छ धुवून घेतलेली फिश आहे, त्यामध्ये आपण लिंबाचा रस, हळद, मीठ टाकलेलं आहे। यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आणि असं झाकण ठेवून 10 मिनिट ठेवायचं आहे। चला तर मग आपण करीसाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत। घरी बनवून घेतलेला हा काळा मसाला घेतलेला आहे। मसाल्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली फिश, काळा मसाला घेतलेला आहे, कोथिंबीर, मीठ, चिंचेचा कोळ घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहेत, लाल तिखट, धनेपूड, खोबऱ्याचं खीस आणि डाळव्याचं आपण व्यवस्थित पेस्ट करून घेतलेलं आहे। अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, कांदा टोमॅटोची पेस्ट घेतलेली आहे। पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे घालायचे आहेत। तेल चांगल्या प्रकारे गरम झाले, त्यामध्ये आपण जिरे टाकतोय। जिरे चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची। मध्यम आचेवरती आपण अद्रक लसणाला व्यवस्थित परतून घ्यायचे। कच्चं राहिल्यामुळे त्याची टेस्ट ही भाजीमध्ये उतरते, त्यामुळे त्याला व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत। यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट टाकली आहे। लाल तिखट टाकायचं। यामध्ये लाल तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। मी 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे। यामध्ये आपण धनेपूड टाकणार आहोत, 2 चमचे, काळा मसाला घरी बनवलेला यामध्ये टाकलेला आहे। काळा मसाल्यामुळे भाजीला चव येते आणि कलरही खूप छान येतो। हा करी मसाला आहे, चिंचेचा कोळ यामध्ये घातलेला आहे, चवीनुसार मीठ, फिश यामध्ये टाकून व्यवस्थित त्याला परतून घ्यायचे, जेणेकरून मसाला हा व्यवस्थित आपल्या स्लायसेसला लागेल। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित त्याला आपण मिक्स करून घेतलेलं आहे। भाजीमध्ये थंड पाण्याचा वापर न करता गरम पाण्यानेच आपण यामध्ये वापर करायचा आहे। थंड पाणी यामध्ये घातल्यामुळं लवकर व्यवस्थित भाजी शिजली जात नाही आणि भाजीला चवही चांगली येत नाही, त्यामुळे आपण गरम पाण्याचा वापर ते करणार आहोत। गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे। फिश शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, 1 ते 2 उकळीमध्ये आपली भाजी तयार होते, फिश ही शिजली जाते। त्यामुळे आपण जास्त वेळेला शिजवायचं नाही आहे। यामध्ये आपण खोबर आणि डाळवाची पावडर जी करून घेतली होती भाजीमध्ये टाकलेली आहे। चला तर मग आपली भाजी तयार झालेली आहे। यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घ्यायची। 5 मिनिटांमध्ये आपली फिश करी बनून तयार होते। फिश शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। चला तर बघा, पाहू शकता तुम्ही आपली भाजी ही तयार झालेली आहे, फिश करी ही तयार झालेली आहे। आता आपण फिश फ्राय बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। चला तर फिश फ्राय कसा बनवायचा ते पाहायचं आहे। फिश फ्राय बनवण्यासाठी अद्रक लसणाची पेस्ट एका प्लेटामध्ये घ्यायची। त्यामध्ये आपण आवडीनुसार लाल तिखट, बाकीचे मसाले, लाल तिखट घेतलेलं आहे। लहान मुलांना खायचं असेल तर घरामध्ये असेल तर तुम्ही तिखटचं प्रमाण थोडं कमी ठेवू शकता। धनेपूड घेतलेली यामध्ये, फिश फ्राय मसाला आहे हा, चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे। अर्धा ते 1 लिंबाचा रस यावरती आपण टाकून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाला। अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण फिशच्या तुकड्यांना व्यवस्थित दोन्ही साईडने व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं। पाहू शकता माझा अशा प्रकारे मी सगळ्या पीसेसला व्यवस्थित मसाला कोटिंग करून घेतलेले आहे। सुरुवातीला आपण 1 वाटी रवा घेतला होता, त्याच प्रमाणामध्ये आपण तांदळाचे पीठ घेतलेलं मिक्स करून त्यामध्ये चवी व्यवस्थित लागावी म्हणून त्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट आणि मीठ
पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. यामध्ये आपण तेल घातलेलं आहे. स्लायसेसला दोन्ही बाजूने आपण पिठाने कवर करून घेणार आहोत. दोन्ही साईडने करून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये स्लायसेस व्यवस्थित तेलामध्ये ठेवायचे आहेत. पण 10 ते 15 मिनिट याला मध्यम आचेवरती आपण थोडंसं भाजून घ्यायचे. लगेच आपण याला परतायचं नाही. त्यामुळे काय होतं, मसाला हा त्याचा बाहेर तव्याला चिटकतो आणि व्यवस्थित आपले फ्राय होत नाही. त्यामुळे आपण थोडंसं त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही आपला फिश फ्राय हे बनवून तयार झाले. फिश फ्राय बनवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 5 मिनिटामध्ये आपले फ्राय बनवून तयार होतात. फिश फ्राय हा तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. तांदळाच्या पिठाचा वापर केल्यामुळे कुरकुरीतपणा फ्रायला येतो. त्यामुळे तांदळाच्या पिठाचा वापर तुम्ही नक्की